चालू केलं का? शेतकरी मित्रांनो नमस्कार. आपण आलो होतो हिंगोली जिल्ह्यातील औंढा या तालुक्यातील जामगाव या गावाला होतो. तर मित्रांनो इथं हा आपण 5 HP चा सोलार पंप आहे. हा इन्स्टॉलेशन संपूर्णरित्या योग्यरित्या केलेला आहे. तर मित्रांनो याचे नेमके फीचर काय आहेत काय नाहीत तुम्हाला मी थोडक्यात सांगणार आहे. तत्पूर्वी काय करा, चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. आता बंद कर. तर बघू शकता मित्रांनो अशा पद्धतीचा हा सौरकृषी पंप बसलेला आहे. हा मांगेलटाला सौरकृषी पंपमध्ये शेतकऱ्यांनी फॉर्म भरला होता. हे कास्तकार आहेत आणि हे जामगावचे आहेत. तर अशा पद्धतीचा पंप बसलेला आहे. याला जे पॅनल लागले आहेत ते 9 पॅनल आहेत आणि याचं पॅनलचे जे जे व्होल्टेज आहे मित्रांनो ते 535 मध्ये पॅनल आहेत आपले WP मध्ये. आणि अशा पद्धतीचे आपण आर्थिंग केलेली आहे इथं आणि असं पंप आपण व्यवस्थितरित्या बसवलेला आहे. तर मित्रांनो याची तुम्हाला पॅनलची थोडक्यात माहिती सांगतो. बघू शकता हे पॅनल जे मॅन्युफॅक्चर आहे ते जुना कंपनी स्वतः मॅन्युफॅक्चर करते आणि याची जी एक पाटी जी आहे मित्रांनो ही 12.83 अँपिअर घेते आणि याचं जे व्होल्ट आहे 41.72 एवढं हे मित्रांनो या पाटीमधून व्होल्ट तयार होते. तर अशा पद्धतीचं पॅनल आहे मित्रांनो आणि हे याचं स्ट्रक्चर आहे. स्ट्रक्चर एकदम हॅवी स्ट्रक्चर मित्रांनो. जवळपास या कंपनीसारखं स्ट्रक्चर जवळपास अद्याप कोणती कंपनी मटेरियल देत नाही. तर मित्रांनो हे याचा कंट्रोलर आहे. हा इकोजनचा कंट्रोलर लागलेला आहे इथं आणि हा जर कंट्रोलर आपल्याला मोबाईलवर जर चालू बंद करायचा असेल तर आपल्याला हा EZMC नावाचा सिरियल नंबर सांगायचा आणि आपला सोलार पंप आहे तो मोबाईलवर चालू बंद आपण करून देऊ. अशा प्रकारची आपण वायरिंग वगैरे करून घ्यायचे, सगळं व्यवस्थितरित्या काम करून घ्यायचं जेणेकरून शेतकऱ्याला कुठलाही त्रास झाला पाहिजेत नाही. आणि अशा पद्धतीचा जो हे आहे पंप वॉटर प्रेशर आहे तो फ्लो करतो. याची जी डिलिव्हरी आहे हे 2 इंच म्हणजे डिलिव्हरी आहे आणि जी याला जे हेड लागलेलं आहे ते 70 मीटर हेड आहे आणि हे आपण जो खोल सोडलेला आहे हा 140 फुटापर्यंत सोडलेला आहे मित्रांनो. आणि हा इकडे बघू शकता हा हेड आहे, हा 70 मीटरचा हेड आणि 5 HP ची मोटार आहे. तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.